भारतातील प्रत्येक मंदिरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी दोघेही एकत्र आहेत, पण ज्या पंढरपुरात स्वतः विठ्ठल राहतात तेथे दोघांचे मंदिर वेगळे का आहे? यामागील कारण ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल। तर गोष्ट आहे द्वापारयुगात, जेव्हा श्रीकृष्ण द्वारकेत असताना त्यांच्या भेटीसाठी गोकुळातून राधा आली होती। तेव्हा श्रीकृष्णाने राधेला दिलेला आदर पाहून रुक्मिणी माता प्रचंड चिडल्या आणि रुसून द्वारका सोडून महाराष्ट्रातील दिंडीरवनात म्हणजेच आजच्या पंढरपुरात एका तपस्व्यासारखे येऊन बसले। आपल्या लाडक्या राणीला मनवण्यासाठी श्रीकृष्ण पंढरपुरात आले, पण तिथे त्यांना त्यांचा परमभक्त पुंडलिक भेटला। आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने विठ्ठलाला थांबवण्यासाठी एक वीट फेकली आणि विठ्ठल आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी त्या विटेवर कायमचेच उभे राहिले। विठ्ठल भक्तासाठी विटेवर थांबले आणि रुक्मिणी माता आपला रुसवा सोडून विठ्ठलाच्या पाठीमागे काही अंतरावर स्वतःच्या मंदिरात विराजमान झाल्या। आणि तेव्हापासूनच पंढरपुरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचे मंदिर वेगवेगळे आहे। मंदिर जरी वेगळे असले तरी भक्तांच्या मनात मात्र दोघेही एकत्रच आहेत। बाकी माहिती आवडली असेल तर अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भक्ती देऊळ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।